आता आमच्या घरी चालू आहे उद्याच्या गणपतीची तयारी. गणपतीचं डेकोरेशन हे करतायत. गणपती डेकोरेशनसाठी आपण आकर्षक आणि इको फ्रेंडली वस्तू वापरू शकतो. यासाठी फुलांच्या माळा, मखर, मातीचे दिवे, रंगीबेरंगी कागदी पट्ट्या, जुन्या वस्तूंचा वापर करणे चांगले असते. गणपतीच्या मूर्तीभोवती फुलांच्या माळा आणि पानांचा वापर करून एक सुंदर आणि नैसर्गिक वातावरण तयार करता येते. सुंदर पडदे किंवा ड्राफ्ट्सचा वापर करून मूर्तीमागील भिंत आकर्षक बनवता येते. सजावटीमध्ये दिव्यांचा योग्य वापर केल्यास गणपतीची मूर्ती अधिक आकर्षक दिसते. घरामध्ये जी झाडे लावलेली होती तीच आम्ही इथे टेबलच्या दोन्ही साईडला ठेवून आणखी जरा सजावटीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करतोय. मोती, रंगीबेरंगी मणी आणि गोटे वापरून सुद्धा मूर्तीच्या आसनाभोवतीची जागा आपण सजवू शकतो. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भाद्रपद महिन्यात येतो. या दिवशी गणपती पृथ्वीवर आगमन करतो असे मानले जाते. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते, म्हणजे तो सर्व अडथळे दूर करणारा आहे. म्हणून त्याच्या आगमनाने घरातील आणि आयुष्यातील अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे. इकडे आता गणपती स्थापनेची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जातोय गणपती आणायला. विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठे झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपतीला ओवाळून इथे गणरायाचे स्वागत केले. गणेश चतुर्थीला घरात गणपतीची मूर्ती आणली जाते आणि तिची स्थापना केली जाते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मूर्ती स्थापन केल्यानंतर गणपतीला मोदक, दुर्वा आणि शमीपत्र अर्पण करून त्याची पूजा केली जाते. गणेश स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष आणि गणेश सहस्रनामावली पठण केले जाते. गणेश उत्सव साधारणपणे 11 दिवसांचा असतो. 10 दिवस मूर्तीची पूजा केल्यानंतर 11व्या दिवशी तिचं विसर्जन करतात. काही जण 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 21 दिवसांसाठी देखील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतात.
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कुलगौरा. जय देव जय देव सुंदर मदनाई, जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कुलगौरा. जय देव जय देव रूप तुझे प्रेमे आनंद पूजन भावे वाणी मने. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव.